मी सणासुदीच्या दिवशी माझ्या बहिणीच्या घरी मिठाई घेऊन गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझे डोके चक्रावले. माझी विधवा बहीण, तिची सासू आणि नणंदा तेव्हा काठीने मारत होत्या आणि माझी बहीण शांतपणे मार खात होती. माझ्या बहिणीच्या सासूने माझ्या बहिणीला धक्का देऊन घराबाहेर काढले आणि मला म्हणाली, घेऊन जा आपल्या या वाईट वर्तनाच्या बहिणीला इथून. मी तिला माझ्या घरी घेऊन आलो. एक दिवस माझी पत्नी तिच्या माहेरी गेली होती. मी माझ्या खोलीत आणि माझी विधवा बहीण बाहेर अंगणात झोपली होती. अचानक मला माझ्या बहिणीची खाट हलत असल्याचे जाणवले. कुणीतरी खाटेवर आहे असे वाटले. मी उठून खोलीचा दिवा लावला आणि समोरचे दृश्य पाहून माझे मन हेलावले. कारण तिच्या खाटेवर, माझे नाव राज आहे, माझे आईवडील या जगात नाहीत. माझी एकच बहीण होती, जिचे मी लग्न करून तिला सासरी पाठवले होते. मी स्वतःही लग्न केले होते आणि मला 2 मुले होती. पण माझ्या पत्नीपुढे माझे काहीच चालत नव्हते. कधीकधी तर माझ्या पत्नीमुळे माझा जीव गुदमरल्यासारखा होत असे. मी तिच्यासोबत अजिबात आनंदी नव्हतो. ती प्रत्येक गोष्टीवर हट्ट करायची. मी माझ्या लग्नापूर्वीच माझ्या लहान बहिणीचे लग्न एका चांगल्या घरात करून दिले होते आणि ती तिच्या घरी खूप आनंदी होती. ती नेहमी तिच्या पतीसोबत आमच्या घरी यायची. ते दोघे खूप आनंदी होते. फक्त त्यांच्यात एकच कमतरता होती की त्यांना मूल नव्हते. मी नेहमी प्रार्थना करत असे की देवाने माझ्या बहिणीलाही संतान द्यावे. असेच दिवस जात होते आणि एक दिवस माझ्या मेवण्याचा अपघात झाला आणि तो वारला. माझी लहान बहीण विधवा झाली होती. पतीच्या निधनानंतर ती तिच्या सासरीच होती. माझ्या पत्नीला काय झाले होते माहीत नाही. ती मला माझ्या बहिणीच्या घरीही जाऊ देत नसे, ना ती स्वतः जात असे. पण मी दर दुसऱ्या दिवशी लपून माझ्या बहिणीला भेटायला जात असे. माझ्या पत्नीला भीती होती की जर माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांनी बाहेर काढले तर ती आमच्या घरी येईल. म्हणूनच तिने मला स्पष्टपणे सांगितले होते की तू तुझ्या बहिणीशी संबंध कमी कर, तिला तिच्या नशिबावर सोड. असे नको हो की ती तुझ्या गळ्यात पडेल. आपली मुलं मोठी होत आहेत, तू फक्त आपल्या मुलांची काळजी कर. पत्नीचे बोलणे ऐकून मला खूप दुःख होत असे. मी माझ्या बहिणीला कशी सोडू शकलो असतो? ती माझी एकुलती बहीण होती, जिचे मी खूप प्रेमाने पालनपोषण केले होते. सणासुदीच्या दिवशी मी पत्नीला सांगितले की मी माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला भेटायला जात आहे. पण माझी पत्नी खूप हुशार होती. जेव्हा मी घरातून बाहेर पडू लागलो तेव्हा ती मला म्हणाली, खोटं बोलण्याची काय गरज होती? तू खरंही बोलू शकत होतास की तू तुझ्या बहिणीला भेटायला जात आहेस. मी तिच्या बोलण्याला काही उत्तर दिले नाही. सणासुदीच्या दिवशी मला कोणताही वाद घालायचा नव्हता, म्हणून मी शांतपणे माझ्या बहिणीच्या घरी गेलो. मी मिठाईऐवजी थोडे फळं खरेदी केले होते. बहिणीच्या घरी रिकाम्या हाताने जाणे योग्य नव्हते. तिची सासू आधीपासूनच खूप कठोर होती. ती तिला छोट्या छोट्या गोष्टींवरून गरिबीचे टोणे मारायची. आणि आता तर तिचा नवराही नव्हता जो तिची बाजू घेऊन आपल्या आईला शांत करू शकला असता. असो, मी माझ्या बहिणीच्या घरी पोहोचलो होतो. पण तिथे गेलो तर एक नवीनच तमाशा सुरू होता. माझ्या बहिणीचे सासरचे लोक जमले होते आणि ते माझ्या बहिणीला मारहाण करत होते. हे पाहून माझे डोळे विस्फारले गेले. मी विचारले असता तिची सासू म्हणाली की रात्री तुझ्या बहिणीचा प्रियकर चोरून तिला भेटायला आला होता. मी स्वतः तुझ्या बहिणीला रंगेहात पकडले आहे. माझ्या मुलाला जाऊन अजून 1 महिनाही झाला नाही आणि तिने रंगरैलिया सुरू केल्या आहेत. मला पूर्ण खात्री आहे की माझ्या मुलाच्या मृत्यूचे कारणही हीच आहे. म्हणून मी आता तिला अजिबात सहन करणार नाही. मी तर हे विचार करून तिला घरात जागा दिली होती की ती माझ्या मुलाची विधवा आहे. पण हिने तर आमच्या इज्जतीला काळीमा फासला आहे. मी आश्चर्याने माझ्या तरुण बहिणीकडे पाहिले, जिच्या नणंदांनी तिला इतके मारले होते की तिचा चेहरा लाल झाला होता. तिचे कपडे जागोजागी फाटले होते. मी माझ्या बहिणीला विचारले की तुझी सासू खरे सांगत आहे का? पण ती शांत होती आणि तिचे मौन तिला दोषी ठरवत होते. तिच्या सासरच्या लोकांनी तिचे सामान माझ्या पुढे फेकून दिले आणि म्हणाले की या बच्चलन बाईला तुझ्यासोबतच घेऊन जा. मी काय करणार? मी हात पकडून बहिणीला घरी घेऊन आलो. घरी बसलेल्या माझ्या पत्नीने जेव्हा माझ्यासोबत माझ्या विधवा बहिणीला पाहिले तेव्हा खूप गोंधळ घातला आणि म्हणाली की पहिले ही आपल्या पतीला खाऊन गेली आहे आणि आता तुम्ही तिला आमच्या घरी घेऊन आला आहात. तिचे सासरचे लोक तर तिला ठेवायला तयारच नाहीत, कारण त्यांना आपल्या मुलाच्या मालमत्तेतला हिस्सा तिला द्यावा लागतो. तुम्ही तिला तिथेच सोडून द्यायला हवे होते. मी माझ्या पत्नीला काय सांगणार होतो की तिच्या सासूने तिच्यावर कोणता आरोप लावला होता? मी माझ्या पत्नीला सांगितले की काही दिवस ती इथेच राहील आणि नंतर मी तिच्या दुसऱ्या लग्नाची व्यवस्था करेन. आमच्या घरी 2च खोल्या आणि 1 अंगण होते. तिच्या लग्नानंतर तिची खोली आम्ही आमच्या मुलांना दिली होती. त्यामुळे जेव्हा माझी बहीण आली तेव्हा तिच्यासाठी कोणतीही खोली नव्हती. मी माझ्या पत्नीला सांगितले की तिला मुलांसोबतच ॲडजस्ट कर. पण माझ्या मुलांनी स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाले, बाबा, तुम्ही मावशीला तुमच्या खोलीत ठेवा.
आता मी माझ्या विधवा बहिणीला माझ्या खोलीत कसे ठेवू शकलो असतो? माझी पत्नी म्हणाली, मी तुमच्या बहिणीसाठी अंगणात खाट टाकीन, ती आरामात झोपेल, तुम्ही काळजी करू नका. हे बोलणे मला चांगले वाटले नाही, पण माझ्या घरात माझ्या पत्नीचेच चालत होते, म्हणून मी शांत राहिलो. कारण जर माझ्या पत्नीला बहिणीवरच्या आरोपाबद्दल कळले असते, तर ती माझ्या बहिणीला अंगणातही जागा द्यायला तयार झाली नसती. उलट तिला घरातून काढून टाकले असते. माझी बहीण येऊन एकच दिवस झाला होता की माझ्या पत्नीने सर्व घरची जबाबदारी तिच्यावर टाकली. या सर्व गोष्टी मला आवडत नव्हत्या, पण तरीही एक शब्द बोलण्याची माझ्यामध्ये हिंमत नव्हती. म्हणून मी माझ्या बहिणीला मोलकरीण बनलेली पाहू लागलो. एक दिवस मी कामावरून परतलो तेव्हा माझी पत्नी म्हणाली, मला तुमच्या बहिणीचे वागणे काही ठीक वाटत नाही. मला तर असे वाटते की पतीच्या मृत्यूनंतर ती आवारा झाली आहे. जर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. लवकरच तुम्हाला स्वतःलाच सत्य कळेल. पत्नीच्या बोलण्यावर मला माझ्या बहिणीच्या सासूचे बोलणे आठवले. त्यांनीही असेच काहीतरी म्हटले होते. काही क्षणांसाठी मी पूर्णपणे शांत झालो. हे बोलून माझी पत्नी मुलांच्या खोलीत गेली होती आणि मी विचारात बुडून गेलो होतो. खरंच माझ्या बहिणीचे चारित्र्य ठीक नव्हते का? तिचे कोणासोबत काही प्रेम प्रकरण होते का? हे कसे शक्य होते की तिची सासू आणि माझी पत्नी दोघीही एकाच प्रकारच्या गोष्टी बोलत होत्या, जेव्हा की मी माझ्या पत्नीला हेही सांगितले नव्हते की मी बहिणीला तिच्या सासरच्या घरातून का घेऊन आलो आहे. मी ठरवले होते की मी एकांतात बहिणीशी बोलणार. मग 2च दिवस गेले आणि मला संधी मिळाली. माझी पत्नी बाजारात गेली होती आणि मुले ट्युशनला गेले होते. घरी मी आणि माझी बहीणच होतो. माझी बहीण माझ्यासाठी चहा घेऊन आली. तेव्हा मी तिला माझ्या जवळ बसवले आणि विचारले की त्या दिवशी तुझी सासू काय म्हणत होती? तू असे काय केलेस की त्यांनी तुझ्यावर एवढा मोठा आरोप लावला? माझी गोष्ट ऐकून तिने मान खाली केली आणि ती शांत राहिली. एक शब्दही बोलली नाही. मी म्हणालो, गुड्डी, अशाने तुझी बदनामी होईल. तू सांग की नक्की काय झाले होते. बहिणीने माझ्याकडे एक नजर टाकली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती उठून निघून गेली. तिचे मौन मला खूप जास्त खुपत होते. जर तिने मला सर्व सत्य उघडपणे सांगितले असते तर मी माझ्या पत्नीचाही सामना करू शकलो असतो. पण तिचे मौन तिलाच चोर सिद्ध करत होते. माझ्या खूप विचार केल्यानंतरही तिने काही सांगितले नाही. मग असेच दिवस जात राहिले. एक रात्री मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो तेव्हा पाहिले की गुड्डी अंगणातील खाटेवर नव्हती. मी इकडे तिकडे पाहिले पण ती कुठेच दिसली नाही आणि थोड्या वेळाने ती छतावरून पायऱ्या उतरून खाली येत होती. मी आश्चर्याने विचारले, तू इतक्या रात्री छतावर काय करायला गेली होतीस? मला पाहून ती खूप घाबरली आणि नंतर म्हणाली की बस असाच जीव गुदमरत होता म्हणून छतावर गेले होते. तिचे हे बोलणे मला पचले नाही. ती तर तशीही मोकळ्या अंगणात झोपायची. तिला छतावर जाण्याची काय गरज होती? मला वाटू लागले की माझ्या पत्नीने आणि बहिणीच्या सासूने बरोबरच म्हटले होते. एकदा माझ्या सासूची तब्येत खूप खराब झाली. माझी पत्नी म्हणाली की मी माझ्या आईच्या घरी राहायला जात आहे, पण मुलांची परीक्षा आहे म्हणून मुले इथेच राहतील. गुड्डी मुलांना सांभाळेल. मी ठीक आहे जा असे सांगितले आणि ती निघून गेली. हवामान काहीसे पावसाळी होत होते म्हणून तिच्या गेल्यानंतर मी बहिणीला सांगितले की असे नको हो की मध्यरात्री पाऊस सुरू होईल. त्यापेक्षा मी तुझा अंथरूण माझ्या खोलीत लावतो. तू माझ्या खोलीत शांतपणे झोप. मग मी माझ्या बहिणीची खाट माझ्या खोलीत लावली. मध्यरात्री मला असे जाणवले की बहिणी जागी आहे आणि तिची खाट हलत आहे. खोलीत खूप अंधार होता म्हणून मी हे विचार करून शांतपणे पडून राहिलो की कदाचित माझ्यासारखी तिलाही झोप येत नसेल. काही वेळ तिच्या खाटेवर हालचाल होत राहिली आणि मग शांतता पसरली. मलाही झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही ठीक होते, पण बहिणीचे डोळे थोडे लाल दिसत होते. कदाचित जागल्यामुळे असे झाले असावे म्हणून मी तिला काही विचारले नाही. पण मग दुसऱ्या रात्रीही मला तसेच जाणवले. आता मात्र माझ्याने राहवले नाही. मी मोबाईलची टॉर्च लावली आणि समोरचे दृश्य पाहून मला रडू कोसळले. रात्रीच्या अंधारात माझी बहीण तिच्या खाटेवर बसून एक सुकी भाकरी तोडून खात होती. मी उठून तिच्या डोक्याजवळ पोहोचलो तेव्हा ती घाबरून आपल्या ओढणीत भाकरी लपवू लागली. मी हाताने तिची ओढणी बाजूला केली तेव्हा त्यात एक खूपच शिळी भाकरी होती. ती माझ्यापासून नजर चोरत होती. जणू तिची चोरी पकडली गेली होती. तिने काहीतरी खूप मोठा गुन्हा केला होता. मी आश्चर्याने विचारले, गुड्डी, हे काय आहे? जर तुला भूक लागली होती तर व्यवस्थित जेवण करायचे. हे काय करत आहेस? माझ्या बोलण्यावर ती रडली आणि रडत रडत म्हणाली की भाभीने मला ताजे अन्न खाण्यावर बंदी घातली आहे. मी उरलेले अन्नच खाते. मला रात्री भूक लागते म्हणून शिळी भाकरी उशीखाली लपवून ठेवते आणि मग चोरून चोरून मध्यरात्री खाते.
तिचे बोलणे ऐकून माझे डोके गरगरले आणि तिला सांगितले की तू मला का सांगितले नाही की तुझी वहिनी तुला नीट जेवण करू देत नाही. तिने मान खाली केली आणि म्हणाली, कसे सांगू, तुम्ही वहिनीसोबत माझ्यासाठी बोलू शकला असता का. मी स्तब्ध झालो. मग गुड्डी म्हणाली, भैया आज मी तुम्हाला सर्व काही सांगते. माझ्या पतीच्या मरणाच्या एक दिवस आधीच मला कळले होते की मी गर्भवती आहे. माझ्या पतीने सांगितले होते की ही बातमी ते स्वतः सगळ्यांना सांगतील, म्हणून मी कोणाला काही सांगितले नाही. पण त्याच दिवशी ते मला सोडून गेले. मला एवढा मोठा धक्का बसला की मी गर्भवती आहे हेही मला आठवले नाही. मग काही दिवसांनी मी सावरले. तेव्हा माझ्या सासरच्या लोकांचे माझ्यासोबतचे वागणे ठीक नव्हते. एक दिवस मी माझ्या सासरच्या छतावर गेले. मला माहीत नव्हते की माझ्या नणंदेने तिच्या एका प्रियकराला भेटायला बोलावले आहे. योगायोगाने माझ्या सासूने मला छतावर जाताना पाहिले होते आणि त्या माझ्या मागोमाग आल्या. माझी नणंद अंधारात कुठेतरी लपली, पण तिच्या प्रियकरासोबत त्यांनी मला पाहिले आणि मग माझ्यावर बदचलनीचा आरोप लावला. माझी तीच नणंद सर्वात पुढे येऊन मला मारहाण करत होती आणि तिने आपला गुन्हा माझ्या माथी मारला होता. मी कोणाला काही बोलू शकले नाही आणि मला घरातूनही काढून टाकले गेले. मी जेव्हा इथे आले तेव्हा मला वाटत होते की मी तुम्हाला आणि वहिनीला याबद्दल सांगावे, पण वहिनी तर माझा भार उचलण्यासही तयार नव्हती. जर त्यांना कळले असते की मी गर्भवती आहे तर त्या काय करतील माहीत नाही. माझ्या मनात ही भीती बसली होती की त्या मला गर्भपात करायला सांगतील आणि त्यानंतर माझे दुसरे लग्न करून देतील. त्यामुळे मी हे सत्य लपवले, कारण मला माझे बाळ गमवायचे नव्हते. माझ्या पतीवर प्रेम होते आणि हे बाळ त्यांची शेवटची निशाणी आहे. आता मला वेळोवेळी भूक लागायची. कधी माझा जीव गुदमरायचा तर मी छतावर जायची. कधी लपूनछपून जेवण करण्याचा प्रयत्न करायची. तुम्हाला तर माहीत आहे की शेजारी माझी मैत्रीण राणी राहते. मी तिला माझ्या गर्भवती असल्याची गोष्ट सांगितली होती. त्यामुळे जेव्हा वहिनी मला खायला देत नसे तेव्हा ती मला काहीतरी खायला आणून देत असे. वहिनीला वाटते की मी चोरून कोणाला तरी भेटते. ती दुसरी कोणी नसून राणी आहे जी माझ्यासाठी जेवणाची व्यवस्था करते. मी तुम्हाला हे यासाठी सांगितले नाही कारण जर मी तुम्हाला हे सत्य सांगितले असते तर तुमचे घर खराब झाले असते. माझ्यामुळे तुम्ही वहिनीसोबत भांडण केले असते आणि वहिनीची तर सवयच आहे, त्या लगेच घर सोडून जातात. माझ्यामुळे तुमचे घरही तुटू नये अशी माझी इच्छा नव्हती, म्हणूनच मी शांत राहिले. आणि आता ही मुलांनी उरलेली भाकरी मी उशीखाली लपवून ठेवली होती, जेणेकरून रात्री खाऊ शकेन. मला वाटले नव्हते की तुम्हाला कळेल. हे बोलून माझी बहीण जोरजोरात रडू लागली होती. मी पुढे होऊन माझ्या बहिणीला छातीशी लावले. माझ्या भावना अनावर झाल्या होत्या आणि मी स्वतःही ओक्साबोक्शी रडू लागलो. मला माहीत नव्हते की माझ्याच घरात माझ्या बहिणीवर काय अत्याचार होत आहे. मी तर तिला माझ्या घरात थोडाही मान देऊ शकलो नाही. कधी तिला हेही विचारले नाही की ती काय खाते, कशी गुजारा करते, तिला कशाची गरज आहे की नाही. तिला घरी आणल्यानंतर मी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. हे माहीत असूनही की माझ्या पत्नीचे वागणे तिच्यासोबत कसे आहे, मी कधी तिला प्रेमाचे 2 शब्दही बोललो नव्हतो. मला माझ्या प्रत्येक चुकीची जाणीव झाली होती. मी स्वतःच्या हातांनी माझ्या बहिणीसाठी जेवण बनवले आणि तिला खाऊ घातले आणि मी निर्णय घेतला की जेव्हा माझी पत्नी परत येईल तेव्हा मी तिच्याशी स्पष्टपणे बोलेन. जर तिला माझ्यासोबत राहायचे असेल तर तिने माझ्या बहिणीलाही आदर आणि प्रेम द्यावे लागेल, अन्यथा ती आपल्या घरी परत जाऊ शकते. एका आठवड्यानंतर माझी पत्नी घरी आली तेव्हा मी तिला सांगितले की गुड्डी गर्भवती आहे. हे घर माझ्या आईवडिलांचे आहे आणि यावर माझ्या बहिणीचाही हक्क आहे. माझा कठोर स्वर पाहून माझी पत्नी एकदम शांत झाली. पहिल्यांदाच मी तिच्याशी अशा स्वरात बोललो होतो. मी तिला सांगितले की तुला गुड्डी आणि तिच्या मुलामुळे त्रास होणार नाही. लवकरच मी वरच्या मजल्यावर छोटा पोर्शन बांधून माझ्या बहिणीला देईन. ती ना तुझी मोलकरीण आहे ना ती तुझी सेवा करेल. त्यामुळे तू तुझे आयुष्य जग आणि ती तिचे आयुष्य जगेल. जेव्हा तिच्यासाठी चांगले स्थळ येईल तेव्हा मी स्वतः तिचे लग्न लावून देईन. हे सांगून मी माझे बोलणे संपवले होते. दूर उभ्या असलेल्या बहिणीच्या चेहऱ्यावर समाधान आले होते. 1 वर्षानंतर माझ्या मित्राच्या आईने आपल्या मुलासाठी बहिणीचा हात मागितला तेव्हा मी तिचे लग्न त्याच्याशी लावून दिले. आज ती तिच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी आनंदाने जगत आहोत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन कथेसोबत भेटू, तोपर्यंत धन्यवाद.